जगामध्ये हा एक विचार प्रवाह आहे. अनेक देश आहेत असे की ज्यांच्यामध्ये फाशीची शिक्षा अस्तित्वातच नाही. पण एकीकडे तुम्ही असं म्हणताय, तुमच्याबद्दल असा एक मुख्य आक्षेप, आणि तुमच्याबद्दलच नाही, एकूण या खून प्रकरणाचा जो तपास सुरू आहे त्याच्याबद्दल, त्या तपासाच्या बद्दल आक्षेप खूप वेगवेगळ्या प्रकारे घेतला गेला. त्याच्याबद्दलची पुस्तकंही आहेत की कशा प्रकारे ह्या सगळ्या प्रकरणाला हिंदुत्वाच्या विरोधाचा जो काही एक राजकीय हेतू आहे तो डोक्यात ठेवून तपास केला गेला. आणि त्याच्याबद्दल काल जेव्हा प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या तेव्हा त्याच्यामध्ये तर पहिला ठपका तर पृथ्वीराज चव्हाण जे तेव्हाचे मुख्यमंत्री होते त्यांच्यावर ठेवला गेला की त्यांनीच सुरुवात केली की ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्याच विचाराच्या लोकांनी दाभोळकरांची हत्या केली असं म्हणून त्यांनी म्हणजे काहीही हातात नसताना तपासाची दिशा एका दिशेनं वळवली आणि नंतर त्याच दिशेनं तपास होत गेला. आणि मग हिंदुत्ववाद्यांना याच्यामध्ये गोवण्यात आलं आणि हिंदुत्वाला हिंदुत्वाच्या दहशतवाद म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न, तसं कारस्थान रचलं गेलं. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की 2-3 गोष्टी आहेत. फार तसं जर म्हणायचं गेलं तर फार वरवरचं आर्ग्युमेंट आहे हे. कुठल्याही थोडा विचार करणाऱ्या माणसाच्या हे लक्षात येऊ शकतं की मगाशी मी जसं सांगितलं, या चार्जशीट कुणी दाखल केल्या आहेत तर सीबीआयनी दाखल केलेली आहे. सीबीआय कोणाच्या अखत्यारीत येते तर प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अखत्यारीत येते आणि गेली 10 वर्ष प्राईम मिनिस्टर हे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. म्हणजे खरं तर तुम्ही आरोप हे त्या प्राईम मिनिस्टर ऑफिसवरती करताय, हा जर करायचंच असेल तर. दुसरी बाज एटीएस महाराष्ट्रातली या तपासामध्ये इन्व्हॉल्ड आहे, ती कुणाच्या अखत्यारीत येते आणि यातले जवळजवळ 5 वर्ष हे ज्या वेळेला अटक झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार होतं, आता देखील भाजपचं सरकार आहे. ही दुसरी बाब झाली. तिसरी बाब आपण समजून घ्यायला पाहिजे ती अशी की ह्याच्यातल्या 2 जणांना जी शिक्षा झाली आहे, जी न्यायालयाने दिलेली आहे, त्यांनी पण हे त्यांच्या निरीक्षणात नोंदवलेलं आहे की ही हत्या ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांना विरोध म्हणून झाली आणि त्यांच्या मते ते हिंदू विचार विरोधी होते म्हणून हा खून करण्यात आला. म्हणजे खरं जर बघितलं तर न्यायालयाने जे पृथ्वीराज चव्हाण म्हणत होते ते त्यांच्या जजमेंटमध्ये अंडरलाईन केलेलं आहे. जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी आहेत त्याच्यातला आत्ता एक 28 वर्षाचा जो त्यावेळेला खून झाला त्यावेळेला 18 वर्षाचा असेल, दुसरा 33 वर्षाचा आहे जो त्यावेळेला 23 वर्षाचा असेल. या मुलांची माथी बिघडवली कुणी? त्यांच्या मनामध्ये हिंदू विरोधी आहे ते घातलं कुणी? तर हे मला वाटतं समजून घेतलं जात नाही आणि त्यामधून अशा स्वरूपाचे आरोप केले जातात. मी परत हे अध्यारोप करू इच्छितो की ह्याला कुठल्याही धर्माचा रंग देणं अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि त्यामधून काही जण स्वतःची राजकीय पोळी जर भाजून घेत असतील, कारण सत्ता तर वेगवेगळ्या पद्धतीच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या तपासात आल्या. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, नंतर भाजप शिवसेनेचं सरकार होतं, नंतर महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे सत्ताधारी कोणीही बदलले तरी देखील काहीच फरक झाला नाही. एक मुद्दा मग अशी सांगताना माझा राहिला की हा सगळा तपास हा माननीय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झालाय. आक्षेप हा की तुम्ही तपास भरकटवलात. नाही, असा आरोप आमच्यावर कसा काय होऊ शकतो? कारण आम्ही कोण तपास भरकटवणार आहे? तपास यंत्रणा असतात त्या पुराव्याशिवाय तर काम करत नाहीत. आणि हा जो आरोप आहे की हिंदू विरोधी हे आहेत, तपास भरकटवण्याचा आरोप इथे येऊन पोचतो, तर हा आरोप आत्ता नाही व्हायला लागला. जेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर काम करत होते तेव्हा देखील हा आरोप होत होता. जादूटोणा विरोधी कायदा ज्याचं कॅम्पेनिंग 18 वर्ष केलं, त्या कायद्याच्या वेळेस देखील हा आरोप होत होता की हा कायदा हिंदू विरोधी आहे. आज आता त्यांना इतर राज्यांमध्ये समजा या अशा प्रकारचा कायदा करायचा झाला, त्याचं कॅम्पेन झालं, तर त्यांना हे बोलणं कठीण जाईल कारण ह्याचं रेकॉर्ड आहे. तर आता ते केसच्या संदर्भात त्यांच्याकडे बाकीचे मुद्दे नाहीत. आणि मला इथे सांगायचं की जजमेंटमधल्या काही मी हे सांगते की अप्रोच ऑफ द डिफेन्स वॉज टू जस्टिफाय द किलिंग ऑफ द डिसीज्ड बाय लेबलिंग हिम ॲज अँटी हिंदू. द सेड अप्रोच इज व्हेरी स्ट्रेंज अँड कंडेमनेबल. असं हायकोर्टाने असं कोर्टाने, सेशन कोर्टाने, ज्यांनी हे या केसमधला प्रत्येक साक्षीदार तपासला, ऐकला आणि प्रत्यक्ष समोर त्यांच्या सगळं घडलं, त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे विरुद्ध बाजूचे आहेत, डिफेन्स म्हणजे जे विरोधी आहेत, डॉक्टरांचा खून करणारे जे लोक आहेत, आरोपीच्या बाजूचे जे लोक आहेत, त्यांनी काय प्रयत्न केला खटल्याच्या दरम्यान सुद्धा टू जस्टिफाय द किलिंग ऑफ डिसीज्ड बाय लेबलिंग हिम एज अँटी हिंदू.
त्यांनी साक्षी पुराव्यांमध्ये पण असा प्रयत्न केला की हे अँटी हिंदू आहेत, त्यामुळे ह्यांचा खून जस्टिफायबल आहे, हे जजनी परसिव्ह केलेलं आहे. आणि हे अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय विचित्र आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे स्ट्रिक्चर्स पास करताना. किंवा त्याच्यात पुढे त्यांनी म्हटलं की आता हमीदची जी साक्ष झाली कोर्टामध्ये, त्या साक्षीचं जे चीफ एक्झामिनेशन इन चीफ आहे तर ते फक्त 1.5 पानाचं आहे, पण त्याची जी क्रॉस एक्झामिनेशन आहे ती 22.5 पान आहे. हे आम्ही नाही मोजलेलं, हे कोर्टाने मोजलंय, हे जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. मग हे जेव्हा घडतं तेव्हा त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की फ्रॉम व्हर्बल क्रॉस एक्झामिनेशन ऑफ all prosecution witnesses and allegations leveled against them, the hatred feeling of Sanatan Sanstha and its activists against the deceased is brought on record. तर हे ही जे तुमच्याबद्दलचा हा जो राग आहे ना की तो तुम्हाला कोर्टात प्रश्न विचारताना सुद्धा दिसून येतोय असं जजनी या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. किंवा कन्सिडरिंग द line of cross examination conducted by defense counsel and their line of argument, said hatred feeling can be realized. म्हणजे हे जे आहे ना, हिंदू हा शब्द फक्त घालायचा आणि पुढची वाक्यरचना करायची अशी ही पद्धत आहे. प्रत्यक्षातला हा राग आहे या विचारधारेबद्दलचा आणि उगीचचा प्रयत्न आहे हिंदू विरोधी ठरवण्याचा. नाही, पण याच्यामध्ये ज्यांच्यावर यांनी कट रचला वगैरे असं म्हणून ज्यांची इतकी वर्ष जेलमध्ये गेली, प्रत्यक्षामध्ये तर त्यांच्या आयुष्यातली इतकी वर्ष तर वाया गेली, कारण त्यांचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही असं आता सिद्ध झालं. नाही, संबंध नाही असं सिद्ध नाही झालं. परत आपल्याला जजमेंटकडे जायला लागेल. त्या जजमेंटमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की यांचे ह्याच्याविषयी असलेल्या एनिमिटीविषयी संशय घ्यायला भरपूर जागा आहे. स्पष्ट पुरावे त्याच्याविषयी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सोडलं जाते. ही पहिली बाब आहे. दुसरी बाब अशी आहे की ह्यांच्यातल्या कोणाचीच नावं आम्ही घेतलेली नाही आहेत. त्यामुळे हा प्रश्न खरं तर सीबीआयला विचारायला पाहिजे. आणि तावडेच्या बाबत हे आर्ग्युमेंट तुम्ही म्हटलात ते होऊ शकेल. डॉक्टर तावडेंच्या बाबतीत तर ते 8 वर्ष तुरुंगामध्ये होते. मुळात त्यांना पहिल्यांदा पकडलं सीबीआयनी ते काही पुराव्या त्यांच्या समोर काही परिस्थिती होती म्हणून पकडलं. म्हणजे पकडताना कुणालाही व्हॅक्यूम मध्ये पकडण्यात नाही आलेलं. असे काही त्यांच्याकडे समोर आली एनमिटी होती त्यांच्या मनामध्ये अशा गोष्टी. आणि दुसरं म्हणजे जो साक्षीदार होता, ज्या साक्षीदाराची साक्ष ही सरकारी पक्षाने त्याला होस्टाईल नाही डिक्लेअर केलेलं, परंतु त्याच्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये काही ऍडमिशन्स अशा आहेत की ज्याचा फायदा मिळून डॉक्टर तावडे बाहेर सुटलेले आहेत. जजमेंटमध्ये त्यांनी म्हटले की पुरावे म्हणजे जे साक्षीदार आहेत त्या प्रूव्ह करता आलं नाही असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे हे काय झालेलं आहे आपण विचार करू शकतो की एक एवढी मोठी डॉक्टर दाभोलकरांचा खून हा एका दहशतवादी कटाचा भाग आहे असं स्पष्ट वाक्य चार्जशीटमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा अशा केसमधले विटनेसेस असतात आणि हा जो विटनेस आहे ज्याच्या साक्षीवरती डॉक्टर तावडेंची शिक्षा अवलंबून होती, तो विटनेस ऍक्च्युअली हिंदुत्ववादी विचारसरणीचाच विटनेस आहे. तर अशा माणसांच्या वरती जेव्हा एका मोठ्या दहशतवादी कटाचा भाग असलेली केस चालते तेव्हा विटनेसवरती किती प्रेशर असत असेल. त्यांना होस्टाईल डिक्लेअर नाही केलं तरी त्यांच्याकडनं कशा ऍडमिशन्स मिळवल्या जात असतील, या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे कुठेही काय म्हटलं संशय नाही असं कोर्टाने म्हटलेलंच नाही, पुरावा सिद्ध होऊ शकला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे परत सीबीआयचा मुद्दा आहे हा. याच्यामध्ये जस्ट मी ऍड करतो सर, मुक्ताजी म्हटली त्याला की हे या सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी जामिनासाठी पण भरपूर अर्ज केलेले आणि ते जामिनाचे अर्ज हे कोर्टाने नाकारलेले आहेत ऑन मेरिट. त्याच्यामुळे परत ती सगळी न्याय प्रक्रियेमधनं घडलेली बाब आहे. वीरेंद्र तावडे हे पानसरेंच्या केसमध्ये देखील कॉन्स्पिरेटर म्हणून त्यांच्यावरती चार्जशीट झालेली आहे आणि त्या दिवशी ते कोल्हापूरमध्ये होते अशा स्वरूपाची डिपॉझिशन्स त्या चार्जशीटमध्ये आहेत. तर हे देखील संदर्भ आपण सगळे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांची डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची एनिमिटी होती हे देखील चार्जशीटमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि मगाचा जो मुद्दा होता त्याला एक छोटंसं मला ॲडेंडम लक्षात आलं ते सांगतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या केसमधले 3 विटनेसेस असे आहेत की जे रूढ अर्थाने हिंदुत्ववादी विचारांचे आहेत.
म्हणजे ज्या वेळेला तुम्ही नरेंद्र दाभोळकरांच्या विषयी अँटी हिंदू म्हणून प्रचार करता आणि ह्या लोकांनी ते विटनेस का दिलेत, या सगळ्या दबावा, स्वतःची जी तथाकथित विचारधारा आहे त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी विटनेस दिलेत, जीवाचा धोका पत्करून त्यांनी विटनेस दिलेत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमचं हिंदुत्व नाही, विचार पटत नाही म्हणून लोकांना मारणं हे आमचं हिंदुत्व नाही. असे 3 विटनेसेस आहेत डॉक्टरांच्या केसमध्ये, की विटनेसेस आहेत. तर हे पण मला वाटतं अंडरस्कोर करणं फार आवश्यक. तर विवेकी विचार असतील तर नेमकं काय साध्य करता येऊ